किडनी स्टोनचा त्रास असला की अनेक लोक औषधांवर भर देतात, पण खरा फरक जाणवतो तो आपल्या आहारामधून. कारण औषधे घेऊन देखील आपला आहारच जर चुकीचा असेल तर किडनी स्टोन पुन्हा होण्याची शक्यता असते. आज मी तुम्हाला तेच सविस्तर सांगणार आहे की औषधांबरोबर आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तर पाणी. किडनी स्टोनचा त्रास असताना दिवसभर पुरेसं आणि योग्य पाणी पिणे हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे. कारण पाणी जास्त प्रमाणात घेतल्याने मूत्र पातळ होते. त्यामुळे किडनीत साठलेले खडे हळूहळू लहान होऊन बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर स्वच्छ पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दुसरं म्हणजे तर जास्त पाणी असलेली फळे. किडनी स्टोनचा त्रास असताना अशी फळे खाणे फायदेशीर ठरते की ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कारण ही फळे शरीरातील उष्णता कमी करतात आणि लघवीचे प्रमाण वाढवतात. म्हणून टरबूज, कलिंगड, पपई आणि सफरचंद ही फळे नियमित आणि प्रमाणात खाल्ली तर किडनी स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर हलक्या आणि पचायला सोप्या असणाऱ्या भाज्या. किडनी स्टोनचा त्रास असताना जड, तेलकट आणि मसालेदार भाज्या टाळून अशा भाज्या खायच्यात की ज्या पचायला हलक्या असतात आणि किडनीवर ताण देखील देत नाहीत. जसे की दोडका, दुधी भोपळा, गाजर, कारले आणि कोबी. या भाज्या वाफवून किंवा हलक्याशा शिजवून घ्यायच्या. त्यामुळे काय होते, शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि स्टोन वाढण्याचा धोका कमी होतो. तसेच मिठाचे प्रमाण कमी. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण जास्त मीठ घेतल्याने शरीरातील कॅल्शियम लघवीद्वारे जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि त्यामुळे नवीन किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणून साधी भाजी, वरण भात, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि कमी मिठाचा आहार हा किडनीसाठी सुरक्षित ठरतो. त्यामुळे आहारामध्ये हे बदल करायचे आहेत. कॅल्शियम योग्य प्रमाणात कसं घ्यायचं, तर अनेक लोकांना वाटते की कॅल्शियम पूर्णपणे बंद करावे, पण प्रत्यक्षात तसे न करता कॅल्शियम योग्य प्रमाणात आणि नैसर्गिक स्रोतांमधून घ्यावे. कारण दूध, ताक आणि दही योग्य प्रमाणात घेतल्यास ते आतड्यांमध्ये ऑक्सलेटचे शोषण कमी करतात आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी असते. तसेच फायबरयुक्त अन्न. किडनी स्टोन असताना पचन नीट राहणे फार महत्त्वाचे असते. यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. म्हणून ओट्स, ब्राऊन राईस, संपूर्ण कडधान्य, डाळी आणि हिरव्या पालेभाज्या मर्यादित प्रमाणात घेतल्यास पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास नक्कीच मदत होते. आता कोणते पदार्थ मर्यादित घ्यायचे, तर किडनी स्टोनचा त्रास असताना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स किंवा फार गोड पदार्थ आणि प्रोसेस केलेले फूड पदार्थ हे पूर्णपणे बंद न करता शक्य तितके कमी प्रमाणात घ्यायचेत. कारण या पदार्थामुळे शरीरात पाणी कमी होते आणि स्टोन वाढण्याची शक्यता वाढते. तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर औषधांबरोबर आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि जेवढी काळजी घेईल तेवढं फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आहारात नक्की बदल करून बघा. आणि अशीच उपयुक्त माहिती असेल तर आत्ताच आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.